इथं ना सर्वस्वीसाठी तिच्या आजीचं गोधडी शिवायचं काम चालू आहे. तर तेच बघा त्या करतायत. खूप काळजीपूर्वक गोधडीला शिवायला लागते आणि यात घडी वगैरे राहता कामा नये, तेच चालू आहे. तर याला गोधडी भरणं असं म्हणतात. थोडी जरी घडी राहिली तर बाळाला ते रुतू शकतं, म्हणून मग इथं चालू होतं त्यांचं काम. आणि त्यानंतर हातावर टाके घालून घ्यायचे, जेणेकरून मशीनवरती शिलाई मारताना कापड इकडचं तिकडं हललं नाही पाहिजे. तर बघा त्यांनी मशीनवरती शिवायला घेतले. तर या गोधडीसाठी एकूणच 4 दिवस लागले. गोधडी छोटी जरी असली तर खूप बारीक शिलाई घालायला लागते. त्यानंतर बघा दुसरा दिवस, 2 दिवसानंतर गोधडी अशी अर्धीशी कंप्लीट झाली. तर परत तिसऱ्या दिवशी काठ जोडायचे काम चालू आहेत. एकदम बारकाव्याचं काम आहे हे. आणि त्यानंतर बघा गोधडीला जे कंप्लीट झाली त्यानंतर ही अशी दिसते. तर लहानपणी ना आमची पण आजीनं अशाच हातावर शिवलेल्या गोधडी दिल्या होत्या. आता सर्वस्वीसाठी तिची आजी मशीनवर गोधडी शिवते. तर आजीच्या हातची गोधडी वापरल्याशिवाय बालपण काही पूर्ण होत नाही. तुमच्याकडे असं काही आठवणी आहेत का लहानपणीच्या किंवा गोधडीच्या? तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ही जी गोधडी आहे ना ती मी शिवायला घेतली, मला शिकायची आहे म्हणून. तर ही गोधडी मी कोणासाठी शिवते ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. थँक्यू.